नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चिकन करी। ही रेसिपी खूप सोपी आहे। आपण जास्त मसाले वापरले नाहीत तरीसुद्धा हे चिकन करी खूपच चविष्ट आणि झणझणीत होतो। चला तर आपण सुरू करूया। चिकन करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 750 ग्राम चिकन, चांगलं चिकन धुवून घ्यायचं, 2 कांदे आणि 2 टमाटे, थोडंसं कोथिंबीर आणि 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 25 ग्राम तिखट, 25 ग्राम मसाला तिखट, 2 चम्मच हळदी पावडर, स्वादानुसार मीठ, 2 ते 3 तमालपत्र आणि 2 ते 3 लवंगा, थोडंसं शाजिरा। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। चिकन स्वच्छ धुवून 2 लहान चम्मच हळदी पावडर घालून घेऊया आणि स्वादानुसार मीठ घालून घेऊया। 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। आता आपण थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया। हे बघा, थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे। हे सगळं गाळून नीट मिक्स करून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट चांगलं चिकनला लागूसारखं आपण मिक्स करून घेऊया। 10 ते 15 मिनिट आपण भिजवायला ठेवून घ्या। असं केल्यावर चिकनचा कच्चा वास कमी होतो आणि मसाला आतपर्यंत मुरतो, त्यामुळे चव छान लागतो। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। 1 चम्मच तव्यावर आपण तेल घालूया। तेल थोडंसं नॉर्मल गरम झाले की आपण कांदे घालून घेऊया। कांदा नीट भाजून घेऊया। कांदा नीट भाजले नाही तर चिकन करीला चव येत नाही आणि थोडासा गोडसर लागतो, त्यामुळे मसाला चांगला भाजायचं खूप महत्त्वाचं आहे। चला तर आपण लाल ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा चांगला भाजून घेऊया। हे बघा, कांदा लाल ब्राऊन झालेला आहे। आपण आता चांगला एका प्लेटमध्ये कांदा काढून घेऊया। बघा, लाल ब्राऊन झालेला आहे। चला तर आपण कांदा एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। तव्यावर थोडं तेल घालून टमाटा भाजून घेऊया। चला आता आपण टमाटे घालूया। चांगला आपण भाजून घेऊया। मित्रांनो, टमाटा बी आपण मऊ भाजून घेऊया आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक मिक्सर होतो, नाहीतर कच्चा पण तसंच राहतो। चला, आपला कांदा फ्राय झालेला आहे, तर आपण कांदा काढलेल्या प्लेटामध्येच आता टमाटे बी काढून घेऊया। चला, आता आपण टमाटे काढून घेऊया। 10 ते 15 मिनिटं थंड व्हायला ठेवायचं। चला, आता आपण मसाला मिक्स करून घेऊया। हे बघा, कांदा आणि टमाटे मी मिक्सरमध्ये घातलेले आहे। आता त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालूया। तसेच थोडंसं कोथिंबीर घालूया। चला, आता आपण बारीक मिक्सर करून घेऊया। मित्रांनो, एकदम मस्त मऊ होईपर्यंत आपण मिक्सर करून घ्यायचं आहे, नाहीतर जाडसर चालणार नाही। चिकन आपल्याला चव लागणार नाही। हे बघा, किती बारीक केलेलं आहे मिक्सर। चला तर आपण मसाला काढून घेऊया। हे बघा, एकदम मस्त बारीक झालेलं आहे। चला तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। हे बघा, एका वाटीमध्ये मी काढलेलं आहे आणि एकदम मऊ झालेलं आहे। तर आपण चिकन करी करायचं चालू करूया। बघा, 10 ते 15 मिनिट मी चांगलं भिजवून घातलेलं आहे आणि चिकन एकदम मस्त अद्रक लसूण पेस्ट चांगलं लागलेलं आहे। चला तर आपण चिकन रेसिपी सुरू करूया।
सर्वप्रथम आपण गॅसवर एक स्टीलचं भांडं चढवून घेऊया. त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपण तेल घालून घेऊया. तेल नॉर्मल गरम होऊसर आपण तांबून घेऊया. चला तर आपण तेल गरम झालेलं आहे. आता आपण शहाजिरा 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 तमालपत्र घातलेले आहे. आता तो नॉर्मल गरम करून घेऊया. चला नॉर्मल गरम झालेले आहे. आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊया. बघा मित्रांनो, मी चिकन लेग पीस घातलेले आहे. आता सर्व चिकन आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. चला तर आपण चांगलं त्याच्यामध्ये परतून घेऊया. हे बघा, तेलामध्ये चांगलं चिकन परतून घेऊया आणि चांगलं खालीवर करून घेऊया. हे बघा, चांगलं परतून घेतलेलं आहे. तर चला आता आपण 2 ते 3 मिनिट ढक्कन लावून वाफेला ठेवूया. चला तर 2 ते 3 मिनिट वाफेला ठेवलेलं आहे. बघा, चिकन बी चांगलं शिजू लागलेलं आहे. आता चांगलं आपण परतून घेऊया. बघा मित्रांनो, चिकन मस्त तेलामध्ये शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 25 ग्राम तिखट घालूया. बघा, 25 ग्राम तिखट घातलेले आहे आणि 25 ग्राम मसाला तिखट घातलेला आहे. आता मसाला मिक्सर केलेला घातलेला आहे आपण. चला आता चांगला परतून घेऊया. मित्रांनो, तिखट तर मी थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी बी घालू शकता. चला तर आपण मसाला मिक्स होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. मित्रांनो बघा, मसाला एकदम चांगला मिक्स झालेला आहे. चला तर आपण झाकण ठेवून त्यात आपण पाणी घालून घेऊया. यामुळे वाफ तयार होतो. चिकन लवकर शिजतो. 7 ते 8 मिनिटांनी चिकनमधून पाणी सुटलेलं दिसतो. हे बघा, चिकनमध्ये पाणी सुटलेलं आहे. आता आपण चांगलं परतून घेऊया. मित्रांनो बघा, एकदम मस्त चिकन शिजलेलं आहे. चला आता आपण चांगलं परतून घेऊया. हे बघा, एकदम मस्त शिजलेलं आहे. आता आपण तो गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ॲड करून घेऊया. चला तर आपण चांगलं परतून घेऊया. बघा, आपला चिकन करी चांगला तयार झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या घरात एकदा नक्कीच करून पहा. नक्कीच तुम्हाला खूपच आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण 15 ते 20 मिनिट शिजवायला ठेवून घेऊया. हे बघा, 15 ते 20 मिनिट झालेलं आहे. चिकन करी एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. चला आता आपण चांगलं परतून घेऊया. अशा प्रकार आपल्या झणझणीत चविष्ट चिकन करी तयार झालेले आहे. मित्रांनो, कशी वाटली आपली चिकन करी रेसिपी? जर तुम्हाला चिकन करी रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मित्रांनो, आता आपण अजून एक नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.